कोल्हापुरात गणेशोत्सव पार पडताना नियमभंग सहन केला जाणार नाही असा स्पष्ट इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिला आहे। गणेश मूर्तींचे विसर्जन नदी, तलाव, विहिरी किंवा झऱ्यांमध्ये न करता महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम तलावातच करण्यात यावं असे गुप्ता यांनी आदेश दिले। यासोबतच ध्वनी मर्यादेचं उल्लंघन, डीजे साऊंड सिस्टीममध्ये प्रेशर्ड मीड तंत्राचा वापर, ट्रॅक्टरवर नाचण्यासाठी बेस तयार करणे आणि डीजे समोर CO2 गॅस फवारणी यावर कडक बंदी घालण्यात आली आहे। राजारामपूर येथील गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान नियमांचं उल्लंघन झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी कॉन्फरन्स हॉलमध्ये गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि डीजे ऑपरेटर यांची बैठक घेतली। त्यांनी स्पष्ट केलं की ध्वनी मर्यादेचा भंग केल्यास चालक, मालक आणि मंडळ पदाधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल केले जातील। या बैठकीला शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील, गृह पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत, निरीक्षक रवींद्र कळमकर, श्रीराम कन्हेरकर, संजीव झाडे, सुशांत चव्हाण, संतोष डोके तसेच भाजपाचे महेश जाधव, गायत्री राऊत, पिंटू काटकर यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी आणि साऊंड ऑपरेटर उपस्थित होते।